आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर मोठे स्वप्न पहा. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड. प्रत्येकाने वाचन चिंतन केले पाहिजे. आयुष्यात काय करायचे आहे त्याचे ध्येय ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न साकारण्यासाठी सातत्याने अभ्यास व कष्ट केले पाहिजे. याचा सर्व पाठपुरावा केला पाहिजे. आदिवासी भागात स्वर्गीय रावी पाटणकरांनी सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूरच्या वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष श्री बाबा भांडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहर देशमुख हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सुधीर तांबे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, टी.एन. कानवडे, राहुल भांगरे, प्रकाश टाकळकर, विनय सावंत, डॉक्टर सुनील शिंदे, रमेश भारमल, डी.डी. पवार, प्राचार्य बादशाह ताजने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर आमदार म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून त्याचबरोबर विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून संस्थेच्या सर्व कामास बांधिलकी म्हणून न्याय देण्याचे काम करेल. ही माझी जबाबदारी नसून कर्तव्य आहे. जे जे सांगाल ते काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. पाटकर साहेबांनी विद्यार्थ्यांना शिस्तीते व स्वावलंबनाचे धडे दिले. त्यामुळेच मी अकोल्याच्या सर्वोदय शाळेत परिपूर्ण घडलो. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, सातत्याने कष्ट करावे, निर्व्यसनी राहावे, त्याचबरोबर अभ्यासाच्या माध्यमातून यश मिळवावे. त्यातूनच शाबासकीची व कौतुकाची थाप पडली जाते. यावेळी राहुल भांगरे, डॉक्टर सुधीर तांबे, मनोहर देशमुख यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्राचार्य बादशाह ताजने यांनी केले. आभार व सूत्रसंचालन प्राध्यापक संतराम बारवकर यांनी केले. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णासाहेब वाघचौरे, प्रतिनिधी अकोले.